आता काय बोलत नाही नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण होतील. राजेश आणि नरेंद्र आज निघालेले आहे आणि पटकन जेवण घेतो आम्ही अगोदर. तिला यायचं नाहीये. काय काय कुठं मी तर माऊचं काय झालं? काय झालं? वाटी पाहिजे. वाटी पाहिजे. काजू नको तिला, ते वाटीत घालून पाहिजे. आमची वाटी नंतर घेऊया. होय, अजून देऊ काय साखर? अजून देऊया साखर. टाकल्यासारखं कर फक्त. हे टाकल्यासारखं कर फक्त. हा ऍक्टिंग. हा 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 मी नाही घेणार तुला. रडवू नको जाताना, मारतो मग धरून. गाडी पुढे गेली. मी इथे ठेवलंय का तुला? तुला ठेवलंय सामान? कुठे ठेवलं? आणि मागं बसलास तू. त्याच्याला मागे ड्रायव्हर उभं राहा. तिथे जाऊ. हा तुला घेऊन जाणार घेऊन जाणार. थांबा थांबा थांबा. राजनंदिनीला घेऊन जा. थांबा. इथे नाही, इथे सोपायचं. आज अरे एक मिनिट का परत अगोदर. तिला घेऊन बसा ते. तिला वाटते तिला सोडून चाललं. हा ओके, आता मी तयार झाले कारण सचिनसोबत बाहेर जायचं आहे. बाहेर यासाठी जायचं की मला बाजार करायचा आहे, काय काय गोष्टी घरात आणायच्या आणि सचिन मुंबईला निघालेले आहेत. इथे आल्यानंतर तुम्ही बघितलेलं काय काही इश्यू झाले होते स्किनबाबतचे आणि त्यानंतर मी सांगितलं सुद्धा होतं. आणि आता खूप सारे सणवार येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला टेन्शन असतं की आपली स्किन फ्लॉलेस असावी. पुरुषांना इतकं काय नसतं, मुलांना इतकं काय वाटत नाही, पण मुलींमध्ये कसं असतं, स्त्रियांमध्ये कसं असतं, खूप सारे हॉर्मोनल चेंजेस, आपण खूप साऱ्या गोष्टी करत असतो आणि याच्यामध्ये आपल्या स्किनलासुद्धा त्या गोष्टी भोगाव्या लागतात. मग याच्यामध्ये आपली स्किन प्रॉपर बिहेव करावी यासाठी आपण काय केलं पाहिजे की चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवलं पाहिजे. कधी कधी आपल्याला कुठले कुठले डेअरीचे पदार्थसुद्धा सूट होते आणि लॅक्टोज इंटॉलरंटसुद्धा असतात काही लोक आणि त्याच्यामुळे काही ना पिंपल्स वगैरे येतात. किंवा कधी कधी वेळा असं होतं ना की आपल्याला कोणताही एखादा पदार्थ सूट होत नसतो आणि आपल्याला ते समजत देखील नाही. तर अशा वेळी काय केलं पाहिजे की आपण डॉक्टरांशी कन्सल्ट केलं पाहिजे आणि चांगला डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या सांगू शकतो. मग डर्मॅटॉलॉजिस्ट म्हटलं की तुम्हाला वाटणार की आपण अपॉइंटमेंट घेतली पाहिजे, खूप महागड्या गोष्टी होतात, जाणं येणं सगळ्या गोष्टी, त्यानंतर फीज. तर असं असेल तर मग तुम्ही क्युअर ॲप डाउनलोड करू शकता. याची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिले, जिथे सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट जे आहेत ते तुम्हाला अटेंड करतील. प्रत्येकासाठी एक सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट असेल आणि जे तुमच्या स्किन कन्सर्नवरून तुम्हाला सगळे डिटेल्स तुमचे विचारून घेऊन तुम्हाला जे काही प्रोडक्ट्स असतील ते सजेस्ट करतील. त्या प्रोडक्ट्सवरती हाऊस क्वीन 100 हा कोड यूज केला तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळून जाईल. क्युअर ॲपमध्ये तुम्हाला तुमच्या स्किनचा ट्रॅकसुद्धा ठेवता येतो, फॉलोअप घेऊ शकता तुम्ही दर 15 डेजला. त्यानंतर तुमची स्किन जर्नी तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्हाला डाएट टिप्ससुद्धा मिळतात, ज्याचा मला खरोखर फायदा झाला. आता रिसेंटली बघितलं की किती इश्यूज होते आणि त्याच्यानंतर मी ज्या ज्या गोष्टी त्यांना विचारते किंवा सांगते तर माझं समाधान झालं की हा मला हे केलं पाहिजे, तर मी ती गोष्ट करते. आणि माझी स्किन जर्नी इथे तुम्ही बघू शकता की इम्प्रूव्हमेंट खूप आहे. डर्मॅटॉलॉजिस्ट चांगले असतील तर तुमची स्किन ही चांगली इम्प्रूव्ह होतेच आणि यासाठी तुम्ही चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवलं पाहिजेत आणि ते घर बसल्या तुम्ही करू शकता क्युअर ॲप थ्रू. फक्त तुम्हाला लॉग इन करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही डिलीट करू नका परत ॲप, कारण तुम्ही परत डिलीट केला तुमची स्किन जर्नी तुम्हाला परत ठेवता येणार नाही, ट्रॅक ठेवता येणार नाही. तर त्यानंतर तुमच्या भाषेमध्ये तुम्ही लॉग इन करून तुम्ही सगळे स्किन कन्सर्न जे आहेत ते व्यवस्थित सांगून, तुमचे मेडिकेशन कुठले सुरू आहेत ह्या सगळ्या गोष्टी सांगून बघू शकता. बाकी सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये. सो स्किन जर्नीसाठी तुम्ही एक चान्स देणार असाल तर नक्की क्युअर ॲपला देऊ शकता. आणि मी काही जणींचे चेंजेससुद्धा झालेले कधी कमेंट सेक्शनमध्ये येतात, त्यांचे काही स्क्रीनशॉट कधी कधी मी टाकत असते. लास्ट वेळेला मी टाकला होता. सो रिलिजियसली फॉलो केला तर फरक हा नक्कीच दिसून येतो. तर हे असं मला सांगायचं होतं. आता मी जस्ट झोपून उठले होते, फ्रेश झाले आणि आता निघतो आहोत आम्ही. चला तर मग पवार साहेब आज निघालेले आहेत. थोडीशी हे आहे का आपल्याकडे? काय थोडीशी काय पिशवी टाईप काय आहे काय? हे सगळं आहेत की काय ठेवायचं तुम्हाला? छोटी एक चावी वगैरे कुठे ठेवू? तर आता 10 वाजता रात्री बस आहे त्यांची कोल्हापूरमधून. आता निघणार आहेत. आता नेक्स्ट
आरोच्या निघालेले बाबांना सांगतील. बाजारात यायला लागले. बाजारात जाऊन जर भाजी वगैरे घेऊन येतो. चहा केलाय. हे काय हो? कुठे हे धागा आहे तो. घाबरले. स्वामींना नमस्कार करा. दोन्ही साईडला छोटे छोटे धागे होते म्हणून घाबरलीस काय? काय कुठे घातले? भाजीची पिशवी घेते की. ठीक आहे, ठीक आहे. एवढे लोणच्याची बरणी का आणल्यावर ही ना? काय लोणचं आवडतं म्हणून. ही गावरान मँगो पिकल, ही पण स्पायसी मँगो पिकल, मिरची सोलून मँगो पिकलच 2 घेऊन आल्या आणि ही काय माईनमूळ पिकल 4 डबे घेऊन आल्या राजश्री ते. ओके, तुमचं काय राहिलं काय? आता समोर असं रस्त्यावरून ब्लॉगिंग करताना सगळे चेहऱ्याकडे पहिला आधी मला रस्ते वाटायचं. अरे बघायला लागलं. आता काय वाटत नाही, काय बघायचं ते बघा. सवय झाली. आज पाऊस नाही आहे त्यामुळे आता बेटर फील आहे. बरं नाही आहे ते. अमिताभ जी यहाँ कहाँ आहे? आ गए हम कोल्हापूर आहे थे. तर आता हे निघालेले आहेत. मग कसं वाटलं? एक 8-10 दिवस म्हणजे ते कळालंच नाही. मेन मला असं वाटलं मी आजच आजच चालू. हां, आणि आता बघूयात. त्यांना सुट्टी तशी वाढून घेता आली असती, बट आता जबाबदाऱ्या जास्त आहेत जरा यांच्यावरती. मेरी कंधों पे बहुत जबाबदारी आहे. तर मग आता जायचं आहे. आम्ही जाणार आहोत नेक्स्ट गडिंग्लज नाही हो, मुंबईला. आरवचा वाढदिवस होते, तर आरवला त्याच्या मित्रांना भेटायचं आहे. तर मग सलग सुट्ट्या त्याच्या होता. आरोचा वाढदिवस तिकडेच करा. कुठं? इकडे गडिंग्लजला? नाही कोल्हापूर मुंबईला हवे. तेव्हा सुट्टीचा प्रॉब्लेम होतो ना परत. त्याच्या आधी येऊया म्हणून लागलं पूर्ण. मग त्यामुळे चाललं आहे आमचं असं की इकडे करायचं वाढदिवस, पण त्याच्या आधी आरवला मित्रांना भेटायचं आहे. त्यावेळेला जाणार तर आहोत. अमित जी से सीधा शाहरुख खान बन गए. गाडी पाठी केली. फायनली बाबांची जी मॅट्रेस होती ती आलेली आहे आज. बेडशीट घातलं आहे, कम्फर्टर ठेवलं आहे. उशी आरव आणि बाबांना मागवायचे. मला वाटलेलं त्याने मॅट्रेससोबत देतील, कारण माझ्या मॅट्रेससोबत दिलेली. आता मी जाऊन स्वतः घेऊन येते. झालेलं आहे बरं. आणि ही इथं मी. चलो काम आवरूयात. स्वयंपाक आवरलं आहे. उशीर झाली. इथं आरव आणि बाबा बघत बसलेत. सगळ्यांचा कॉल आला होता कोल्हापूरला, ते पोहोचलेत. आत्ता 10 वाजता त्यांची जी आहे बस आहे. आरवनं काय इथं पोरगं ना अजिबात हे करत नाही. आता आरवला आहे ना फर्स्ट क्रायवरून कपडे मागवले होते. जसं की 3-4 महिन्यातून आता मागवतेच आहे त्याला, जसे जसे त्याला आवडतं म्हणजे त्याला होतात तसे. तर त्यांची उंची भराभर वाढते आणि
तब्येतीला पण त्याला थोडंसं कमी कमी पडतं आहे, तर टचवूड हे त्याला कपडे व्यवस्थित व्हावेत म्हणून आता परत मागवलेत सगळे. आता मगाशी घालून बघितला, प्रॉपर आले सगळे, फक्त ही पॅन्ट डिफेक्टिव्ह आली, म्हणजे याचं जे बटन आहे ना तर ते निघालं होतं, तर आता ते परत रिटर्नला टाकते आणि बाकीचे कपडे एकदा पाण्यातनं काढते त्याचे. सचिन जाऊन पोहोचले. जाताना असं वाटत होतं की अरे, आणि मुंबईला आता काय राहिलेलीच आहे मी जवळजवळ, म्हणजे मध्ये मध्ये 15 दिवस त्यांनी बेंगलोरला जायचे, दिल्लीला जायचे, तर मध्ये 8 दिवस जायचे, 4 दिवस जायचे, मध्ये तर किती दिवस जावे लागले त्यांना, जावं लागतंच, तेव्हा राहायचे. पण आताचं कसं वेगळं आहे थोडा. आता कसं की ऑफिशियली आम्ही असं ठरवलं आहे आणि आमचं प्लॅन वेगळे होते थोडे, पण ते समहाऊ काही गोष्टी त्याच्यामध्ये आल्या, त्याच्यामुळे ते थोडेसे फिसकटले नाहीत पण थोडेसे चेंज केले आम्ही त्याच्यामध्ये. मग ते म्हटले असं धनश्री, तसंही काय मी येऊ शकतो, असंही नाही की मी कंटिन्युअसली ड्युटीवरतीच आहे, 4-4, 5-5 महिने मला येता येत नाही, जेव्हा मनाला वाटेल तेव्हा मी येऊच शकतो, किंवा माझेही काही ना काहीतरी शूट असतात. तर आता ह्या महिन्यातसुद्धा मुंबईमध्ये शूट आहेत माझे काही काय म्हणते त्याला, जे नेहमीचे मी करते, तर त्यासाठी पण जावं लागणारच आहे. आणि आरोला त्यांच्या फ्रेंड्सना भेटायचं आहे, तर त्यासाठी पण जाऊन येणार आहे. अजून 2-3 गोष्टी आहेत, त्यामुळे ते तर होत राहणार, सो त्याचा काही इश्यू नाही आहे. आणि बाबा, आरव, मी आहे आता, आणि सचिन उद्या सकाळी जाऊन पोहोचतील मुंबईला. बाकी मजा होती 8-10 दिवस निवांत. आणि मी सचिन असले ना, मी खूप अशी डिपेंडंट राहते, म्हणजे काही हां जा तुम्ही करा, आणि आता लगेच सगळं हे करतो ते करतो असं असतं. आणि तेच एक असतं की आपल्याला सोबत असते आणि आपण काय म्हणतात त्याला, असं हक्काने असं टेन्शन फ्री राहू शकतो, अशा टाईपमध्ये असतं. पण कधी कधी आपण जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत. आपण स्वतः मी एवढं करूच शकले नसते जर माझ्या अंगावरती जबाबदारी पडली नसती ना, आणि सचिन फ्री असते तर मीही करूच शकले नसते. त्यांनी त्यांच्या कामामध्ये आता मी त्यांना जास्त त्रास देऊन जमत नाही की तुम्ही हे करा ते करा, कारण त्यांच्या पण जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते नाही करू शकत की तुम्हीच करा, हेच करा, तेच करा. खूप साऱ्या गोष्टी, मी कुठले इन्व्हॉइसेस बनवायचे असतील, हां हे करून द्या, कुठलं काय डाउनलोड करायचं असेल, हां हे करून द्या. मी कंटिन्युअसली सत्वत असते, त्यांनी मीटिंगमध्ये असले तरी कधी कधी करून देतात मला, तर ते मी स्वतः केलं पाहिजेत, कारण नेहमी आपण डिपेंडंट राहतो आणि मग आपल्याला इश्यूज येतात. पण ह्या 4-5 महिन्याच्या जर्नीमध्ये तेही खूप रिलॅक्स राहिले, कारण मी भरपूर त्रास करते, म्हणजे मी स्वतःच म्हणते, कारण खूप साऱ्या गोष्टींमध्ये ऑफिसवरून येताना ना, हां ही भाजी घेऊन या, कारण मी माझ्या कामामध्ये, पण काही वेळा चालायचंच. पण आता बघूया, आता दोघांनी काही गोष्टी ठरवतात की तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहेत, तेवढा आपल्याला वेळ मिळतो आहे. मी माझ्या गोष्टी, म्हणजे अजूनही स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करणं किंवा ह्या गोष्टीवरती वर्क करणं आपल्या दोघांनी अजून गोष्टीमध्ये खूप गरजेचं आहे. तर जेवढा आपल्याला वेळ मिळतो तेवढा आपण करणं गरजेचं आहे. सोमवार ते शुक्रवार त्यांना बिलकुल वेळ मिळत नाही, शनिवार रविवार सुट्टी असते, पण त्यातल्या वेळेत पण काही कामं सुरू असतात त्यांची. तर जेवढा वेळ मिळेल तेवढा ह्या गोष्टींसाठी तुम्ही करा, आम्ही दोघांनी ठरवून दिले. बघूया त्यातल्या कुठल्या गोष्टी आम्ही करू शकतो, आणि त्यामध्ये आम्ही बेट पण लावले की कोण सगळ्यात अगोदर ह्या गोष्टी कंप्लीट करतं बघूयात म्हणून. सो त्या गोष्टीमध्ये आम्ही बिझी राहू. आणि बाकी काही आपल्याला व्हिडिओ कॉल्स आणि ह्या त्या गोष्टी आहेतच. आणि बाकी जेव्हा आपल्याला मनात येईल तेव्हा कोल्हापूर टू मुंबई फ्लाईटची सुविधा पण आहेत, त्याही आहेत. म्हणजे कुठलेही फॅमिली फंक्शन्स मिस होणार नाहीत किंवा हे नाहीत. आता मी कधी विचार करते, जे नेव्हीमध्ये असतात, आता माझ्या आत्याचे मिस्टर म्हणजे माझे मोठे मामा पहिला 4-4, 6-6 महिने असायचे ते बाहेरच, आणि तेव्हा माझी आत्या कशी करत होती हा मी विचार करते. मग 2 मुलांना वाढवणं, गडिंग्लजमध्येच होती ती पहिल्यापासून, त्याचं शिक्षण, आजारपण हे ते कसे करत होते. निदान मी इमर्जन्सीला माझ्याकडे सगळी माणसं आहेत, किंवा सचिन पण काही असलं तरी ते येऊ शकतात पटकन, किंवा जे आर्मीमध्ये असतं त्यांच्या वाईफ ज्या असतात तर त्या पण स्वतः सगळं एकटीने बघतात. म्हणजे ज्यांना त्यांच्या नवऱ्यासोबत जाता येत नाही, तर त्या गावाकडे राहून किंवा एखाद्या शहरात राहून, मी खूपशा अशा बघितल्या तर कितीतरी आहेत, तर त्याही सगळं करतात. तर त्याच्यामुळे आपणही अशा स्ट्रॉंग आहोत, आणि काही गोष्टी आपण ठरवतो तर अशा झाल्या पाहिजेत. तर ठीक आहे, होईल सगळं छान, सगळं मस्त होईल. चला, तर मग आता हा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवते. उद्या आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू, आणि काही गोष्टी अजूनही अपडेट होत राहिलेल्या असतील तुमच्याशी शेअर करेन. आणि ह्याच महिन्याच्या अखेरीपर्यंत मी माझी होम टूर जी आहे ती देईन, कारण ह्या महिन्याच्या अखेरीपर्यंत बऱ्याचशा गोष्टी ज्या अजून लागायच्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित लागतील, आणि तुम्हाला होम टूर ही देईन. चला, तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटा, तोपर्यंत बाय बाय.